भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 18चे नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांच्यावरती वालीव पोलीस ठाण्यामध्ये मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आपल्यासोबत गणेश पाटील आहेत. नेमकी ही वस्तुस्थिती काय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, आपल्या विरोधामध्ये आज वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, काय नेमकी घटना होती? बघा, या गुन्ह्याची FIR जी झाली त्याची काही मला कल्पना नव्हती. मुळता 27 तारखेला काहीतरी FIR झाले आणि वेळ दाखवते 16:36 आवर्स, म्हणजे 4:36 झालेलं आहे. ही जी FIR आली ती मला ऑनलाईन आली, म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून कोणीतरी पोस्ट शेअर केलेली, त्याच्यातून मला कोणीतरी पाठवली, तिकडनी FIR काढली. मी FIR जेव्हा ही वाचली तेव्हा मी प्रत्येकाला इतकंच सांगेल की FIRचं तुम्ही जे हकीकत जी खबर वाचाल ती वाचल्यानंतरच एखाद्याला लगेच समजून येईल की हे नक्की काय आहे. म्हणजे ज्याप्रमाणे हे लिखाण केलेलं आहे, ज्याप्रमाणे याची स्टोरी लिहिलेली आहे, त्या स्टोरीमध्येच प्राइमा फार्सी कळते की हे काय षडयंत्र आहे. विषय असा झाला की माझ्याकडे इथे एक इंडस्ट्रीमध्ये काहीतरी धुण्याचं काहीतरी काम चालू होतं. तर एका व्यक्तीने, तिकडचा रहिवासी, तो काय केलं, पाणी जास्त वाहतोय 2 दिवस झालं म्हणून अशी व्हिडिओ काढत त्याच्या कंपनीत गेला. तुम्ही काय, आप क्या कर रहे हो, दिखता नहीं, आपके वजह से पूरा परेशानी हो रहा है. त्याच्याकडे ती व्हिडिओ आहे. तर ती व्हिडिओ काढून तो बाहेर आल्यानंतर एक व्यक्ती आला, त्याला तो काहीतरी बोलायला लागला, अरे तुम्हारी सत्ता आहे, तुम क्या कर रहे हो, रस्ता बनाओ, गटर बनाओ. तर तो व्यक्ती मला इकडे सांगायला आला की अरे दादा, मेरा उधर इंडस्ट्री मतलब वो फैक्ट्री के ओनर से बात करने का संबंध था, मेरा तो इनके तो संबंध था ही नहीं. ये मुझे आके अनाप शनाप बोलने लगे. तर मी काय केलं, या दोघांची भविष्यात भांडणं होऊ नये म्हणून मी त्याला बोललो की एक काम कर, तुम्ही त्याला बोलून आणा. सो माझा एक व्यक्ती गेला ऑफिसचा, त्याला ओनरला पण बोलवायला की अरे असं मत करू. ओनर आले, ते गेले. आणि तो व्यक्ती आल्यानंतर त्याला मी बोललो, अरे तू राहायला आलाय, तुझं काय लुकआउट आहे का? वो वीडियो में आपका उसने नाम ले रहा है क्या? वो अपना काम कर रहा है ना, उधर का रहिवासी करके वो उसका काम कर रहे. तर तो बाहेर आल्यानंतर त्याला तो अनापशनाप बोलला. मग मी त्याला समजलो की हे सगळं करू नका, आणि मी ओरडलो. ओरडल्यानंतर सगळं हे प्रकरण झालं. हे करून आम्ही निघालो, कारण ते आपलं विरोधी पक्ष नेत्याचं उद्घाटन देखील होतं त्या दिवशी, आणि आम्ही विरारसाठी निघालो. मला काल रात्री माहिती मिळते की माझ्यावरती FIR झाली. आता मला पत्रकारांच्या माध्यमातून कळालं की त्याच्यावरती काय बॉडीवरती निशाण आहेत, मारले, हे ते केले. आता हे कुठून आले, कसे प्रगडले, ते त्याच्या तोची जाते. मूळतः प्रभाग क्रमांक 18चा मी एक युवा नगरसेवक आहे. भारतीय जनता पार्टीने मला जी संधी दिली, त्या संधीतून, संघर्षातून मतदारांनी मला निवडून दिलं. आणि ज्या पद्धतीने काम सुरू आहे, म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता असताना देखील जे काम करत होतो तेच काम जमिनीवर राहून मी करतोय. कदाचित ते काम कोणाला खूप असते का? काही स्टिंग ऑपरेशन झाली गांजाच्या याच्याने, गांजाची लोक पकडण्यात येत आहेत, गांजाचे 2 वेळा स्टिंग ऑपरेशन केले, ते कदाचित कोणाला दुखावते का? ते तर नाही ना. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीत आपण काम करतोय, जनतेच्या मध्ये राहून काम करणं, आणि लोकांना सुद्धा ते एप्रिसिएशन आहे की बाबा नगरसेवक जनतेमध्ये राहून काम करतोय. त्यांच्यासाठी मी रात्री 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत उपलब्ध असतो. तुम्ही आता देखील बघा, हे युवक आलेत भेटायला. सकाळी 9 वाजल्यापासून मी कार्यालयाला असतो. सो या गोष्टीला अनुसरून हे काय षडयंत्र होतंय का, हे मला काही कळत नाही. तर या गुन्ह्यामध्ये जर बघितलं तर आपण थेट आपल्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की आपण आपल्या कार्यालयामध्ये बोलून त्या व्यक्तीला लाठी काठ्याने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. मूळतः तुम्ही तुमच्या ही बाईट झाल्यानंतर याची सर्वेलन्स करा आणि ते लाठीकाठी कुठे आहे का ते बघा. आणि उदाहरणार्थ एकच, 7-8 जण जेव्हा मारतात तेव्हा मारायची टेक्निक सगळ्यांनाच असते का हो? हा प्रश्न नाही विचारत तुम्ही कोणाला. मारताना कोण नाक फोडू शकते, कोण होठ फोडू शकते, कोण काही करू शकते. मग एवढ्या पद्धतीत कसं काय नेमके निशाणच आलेत, सगळंच केलेत, आणि त्याची व्हिडिओ आले. आणि मूळतः किरकोळ भांडण झाल्यानंतर देखील पोलीस स्टेशनला बोलवलं जातं, पण मला ती सुद्धा संधी, कदाचित पोलीस स्टेशनला मला बोलवलंच गेलं नाही. का बोलवलं नाही गेलं, काय गेलं नाही, कदाचित तो इन्व्हेस्टिगेशनचा त्यांच्या प्रकारे काय पद्धत असेल, ती कायदेशीर असेल, मला त्याबद्दल तक्रार नाही. परंतु मला इतकं माहिती आहे की किरकोळ भांडणं झाली तरी देखील दोघांना समोर उभा करून विचारतात बाबा काय घडलं, काय नाही. परंतु आतापर्यंत मला काही पोलीस स्टेशन मधून फोन वगैरे आले नाही. मला ही FIR बाहेरून मिळाली आणि त्या अनुषंगाने सगळी हालचाल सुरू आहे. हा जो गुन्हा दाखल झालाय तो व्यक्ती कोण आहे आणि काय बॅकग्राऊंड आहे? आता मला काय माहिती नाही. त्यांनी इथे काही गोष्टी लिहिले, त्यांनी एक पक्षाचं नाव लिहिले का मी त्याला त्या पक्षाच्या नावानं धमकी दिले, हे ते. मला काय गरज नाही पडली. कोणता पक्ष? मला नाव नाही घ्यायचं. कोणाला कशाला मोठं करू, उगीच का मोठं करू मी. आणि कदाचित चायपेक्षा किटल्या गरम असतील तर तुम्हाला काय माहिती. सो मी कशाला कोणाचं नाव घेऊ. म्हणून विषय असा आहे की मी गणेश बालकृष्ण पाटील ज्या पद्धतीत जनतेची सेवा करत होतो त्याचप्रमाणे मी सेवा करत राहीन.
माझ्यावरती कितीही षडयंत्र केले, विरोधकांनी कितीही प्रयत्न केला की अशाने मी काय घाबरेन, मी घरी बसेन, तर मी काय कोणाचा खून वगैरे केलेला नाही, मी कोणाला काही मारलेलं नाही, मी अशी ही घटना देखील केलेली नाही. मला माझा आत्मविश्वास आहे आणि मला न्यायावरती म्हणजे कायद्यावरती खूप भरोसा आहे, न्यायालयीन व्यवस्थेवरती भरोसा आहे. जे काय त्याचं उत्तर आहे ते मी न्यायालयीन पद्धतीने देईल आणि माझे वकील आहेत त्या पद्धतीने पुढची वाटचाल करतील. या गुन्ह्याकडे कसं पाहता? शिकवण म्हणून पाहतोय आणि गांभीर्य असं पाहतोय की लोक जेव्हा म्हणजे असं ऐकून होतो की तुम्ही जेव्हा राजनीतीमध्ये आल्यानंतर, राजकारणामध्ये आल्यानंतर या घडामोडी होत असतात, तुमच्यावरती असे षडयंत्र होत राहतील असं ऐकून होत. तुमचं नाव देखील बदनाम करायचा प्रयत्न करा, तुम्ही सवय करून घ्या, हे ऐकून होतं. परंतु हे मूळतः जेव्हा घडते तेव्हा शिकवण भेटते आणि या शिकवणीतून आपण पुढे जातो. बऱ्याचशा गोष्टी शिकवायला भेटतात आणि पुढे एक जनतेची सेवा करून एक लोकप्रतिनिधित्व जे करायचं आहे त्यासाठी मात्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंच्या मार्गदर्शनातून त्यांना प्रेरणास्थान देऊन, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना प्रेरणास्थानी ठेवून, मोदी साहेबांना प्रेरणास्थानी ठेवून कार्य पुढे चालत नाही, खचून नाही झालं. हा गुन्हा खोटा आहे असं म्हणते तुमचं? ते आता न्यायालयीन व्यवस्था त्याचं उत्तर देईल ना, मी कशाला द्यावं. आता एफआयआर झाली ना, एफआयआर झाली, आता मी बोलण्यापेक्षा न्यायालयीन व्यवस्था सांगेल की हे खरं आहे की खोटं आहे. विरोधकांचं कुठे षडयंत्र वाटते आपल्याला? ते आता पोलीस सुद्धा करतील आणि असेल तरी तर मी काय सांगतो, चायपेक्षा किटल्या गरम आहेत कदाचित. आणि जर असेल तर त्यांना जर यामध्ये आनंद होत असेल तर त्यांनी पुढेही चालू ठेवावं. पण असं केल्याने तुम्हाला वाटत असेल की गणेश बालकृष्ण पाटील थांबणार आहे, तर मी काय माझ्या लोकांची सेवा करायला थांबणार नाही. मला ऍक्च्युली वेळच नाही संदीपजी, खरोखर वेळ नाही. या कुठे भानगडीत पडू, इतके प्रश्न आहेत ना की त्या प्रश्नामधून ती प्रश्नाची अर्ज लिहिता लिहिता रात्री 1 वाजतो इकडे. म्हणून मी याच्याकडे लक्ष देऊ की म्हणून हे सगळं करायला माझे वकील आहेत, ते वकील कायदेशीर काय बाजू आहे ती बघतील. आपला जर प्रभाग बघितला तर हा पूर्ण स्लम एरिया आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री देखील आहे आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि आपल्यावरती आता हा गुन्हा दाखल झालेला आहे. अनेक आरोपाच्या फैरी देखील आपल्यावरती झाडण्यात येत आहे. आता हे कलम तुम्ही बघू शकता ना काय आहेत ते. म्हणून ठीक आहे, मी ह्याला एक शिकवण म्हणून घेतोय. ऐकून होतो की राजकारणात आल्यावर अशा प्रकार घडतात, ऐकून होतो. दुसरी गोष्ट, आता तुम्ही कालच बघितलं की माझ्याकडे जी औद्योगिक वसाहत आहे त्या औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांसाठी मी काल दरबार ठेवलेला, समस्या निवारण दरबार. अनेक उद्योजकांनी त्याच्यात सहभाग घेतला, अनेकांनी समस्या सांगितल्या आणि त्या समस्या ते निवारण करण्यासाठी मी अग्रेसर असेल. त्यांना हे देखील सांगितलं की तुम्हाला कोण अनैतिक पद्धतीने बेकायदेशीरपणे त्रास द्यायला आलं तर तुमचा लोकप्रतिनिधी गणेश बालकृष्ण पाटील तुमच्या सोबत असेल, तुम्ही काळजी करू नका. आणि या सगळ्या गोष्टीला अनुसरून कदाचित काहीकांची वसुली बंद झाली आहे, वसुली इकडे बंद झालेली आहे ऑलमोस्ट आणि ती बंद होईल. कशा पद्धतीची वस्तू? म्हणजे बघा, इकडे येता जाता एखाद्याला थांबवायचं, पैसे काढायचे, बरोबर. इकडे मॅक्स चालवायचे जे गाडीवाले आहेत त्यांची वसुली मी करून देत नाही. बघा, ते गरीब आहेत, ते त्यांचा धंदा पाणी करते. परत अनैतिक पद्धतीने एखाद्या माणसाकडे जाणं, हे पैसे दे रे, हे सगळं बंद झालेलं आहे. एखादा माणूस रिपेअरचं काम करतोय म्हणजे बांधकामाचं वगैरे, ज्यांच्या घरात पाणी वगैरे जातो त्यांनी थोडा हाईट वगैरे उचलतात, त्यांच्याकडे देखील कोणीतरी जाऊन पैसे घेतो असं मी ऐकू नये, त्या देखील गोष्टी मी बंद करायला लावल्या. सो या गोष्टीचा कदाचित कोणाला त्रास होतोय का हा देखील विषय आहे. आणि ज्या मताधिक्यांनी आपला इथे विजय झालाय त्याचा देखील कोणाला त्रास होत असेल तर मी नेव्हर नो द कॉन्सिक्वेन्सेस. परंतु मी माझ्या कामामध्ये, जनसेवेमध्ये थांबणार नाही. मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे, मी थांबणार नाही. कदाचित हे शिकवण आणि राजकीय पातळीवरती हे घडत असतं, कदाचित माझी सुरुवात असेल, नेव्हर नो. शिकवण म्हणून आणि मोटिवेशन म्हणून मी पुढे जात नाही. काय भूमिका असेल यानंतर? भूमिका मी बोललो, न्यायालयीन व्यवस्थेवरती विश्वास आहे, वकील कायदेशीर बाजू बघतील, मी माझं काम करत राहील जनतेच्या सेवेचं, ते थांबणार नाही. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर होते गणेश बालकृष्ण पाटील यांच्यावरती वाली पोलीस ठाण्यामध्ये मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो गुन्हा आहे हा खोटा असल्याचं देखील मत गणेश पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. यानंतर न्यायालय प्रक्रिया जी निर्णय देईल त्याकडे आमचं लक्ष असेल असा विश्वास देखील यावेळेस गणेश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.